शेतकरी आणि मित्रबंधूंनो, मी ऋषिकेश बाबूराव गोळेकर, भूगर्भशास्त्र अभ्यासक. मी खरेढेरे भोसले महाविद्यालय गुहागर येथे कार्यरत आहे. तर आज मी रत्नागिरी जिल्ह्यासाठीचा जो अंदाज आहे, भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळेच्या किंवा भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आपण रत्नागिरी जिल्ह्याचं थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण आज बघू, रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यासाठी आपण अंदाज बघू. तर रत्नागिरी जिल्ह्याचा सरासरी आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्याची आज सरासरी जर बघितलं तर 32 मिलीमीटर पावसाचा अंदाज आज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. वाऱ्याचा वेग हा 5 किलोमीटर प्रति तास आहे. ह्युमिडिटी मात्र आज 82 ते 86% आपल्याला आढळून येत आहे. ब्लॉक वाईज आपण बघायला गेलं तर गुहागरमध्ये वेगवेगळे महसूल विभाग आहेत. हेदवी आहे, आबलोली आहे, शृंगारतळे आहे, पालपेणे आहे, आजगोली असे 5 ते 6 महसूल विभागात पालसेत आहे. तर अशा सर्व महसूल विभागाची सरासरी काढल्या जाते आणि त्याचा अंदाज आपण दिला जातो भारतीय हवामान विभागाकडून. तर 18 जुलैला साधारणतः संपूर्ण तालुक्यामध्ये 28 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण वाऱ्याचा वेग आज तालुक्यामध्ये गुहागर तालुक्यामध्ये 8 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. ह्युमिडिटी 78 ते 89% राहणार आहे. मात्र 19 जुलैला देखील 29 मिलीमीटर पावसाची शक्यता गुहागर तालुक्यामध्ये आढळून येत आहे. वाऱ्याचा वेग थोडासा उद्या वाढणार आहे. ह्युमिडिटी मात्र उद्या थोडी वाढणार आहे, 90% ह्युमिडिटी जाणार आहे. तर 20 जुलैसाठी देखील मात्र चांगला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता 20 जुलैला भारतीय हवामान विभागाच्या ॲडव्हायझरीमध्ये दिलेली आहे. 50 मिलीमीटर पावसाची शक्यता गुहागर तालुक्यामध्ये 20 जुलै 2026ला आपल्याला बघायला मिळून येत आहे. कारण वाऱ्याचा वेग हा वाढत जाणार आहे. वाऱ्याचा वेग हा 14 किलोमीटर प्रति तास होणार आहे. 21 जुलैला मात्र पावसाचं प्रमाण गुहागर तालुक्यात थोडंसं कमी दिसून येत आहे. 18 मिलीमीटर पावसाची शक्यता गुहागर तालुक्यात आपल्याला दिसून येत आहे. 22 जुलैसाठी मात्र गुहागरमध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून दिलेली आहे. 34 मिलीमीटर पावसाची शक्यता गुहागर तालुक्यात आपल्याला दिसून येत आहे. वाऱ्याचा वेग हा पुढे वाढणार आहे. 22 जुलैपर्यंत वाऱ्याचा वेग हा 20 किलोमीटर प्रति तास, तर ह्युमिडिटी 90% वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील 8 दिवसामध्ये जर सरासरी विचार केला तर 18 तारखेला 28, 19 तारखेला 29, 20 तारखेला 50 मिलीमीटर, 21 तारखेला 18 मिलीमीटर आणि 22 तारखेला 34 मिलीमीटर. म्हणजे पुढील आठवड्यामध्ये गुहागर तालुक्यात 18 ते 22 जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून देण्यात येत आहे किंवा देण्यात आलेली आहे. तर आपण हे बघितलं. तर आता आपण लोकेशन वाईज थोडी ॲडवायझरी गुहागर तालुक्यासाठी जर बघायला गेलं तर गुहागर तालुक्यासाठी जी ॲडवायझरी आहे ती ॲडवायझरी अशी आहे की वेगवेगळे पीक पद्धती असतात गुहागर तालुक्यात. वेगवेगळ्या पॅटर्नचे पीक असतात. त्यासाठी भारतीय हवामान विभाग हे वेगवेगळी ॲडवायझरी देत असतं. तर गुहागरसाठी आपण लोकेशन वाईज जर बघायला गेलं गुहागरमध्ये तर राईस हे सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे. भात पिकाची अद्यापही लावणी मोठ्या प्रमाणात राहिलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पुढे 22 जुलैपर्यंत पावसाची आपल्याला शक्यता पुढे गुहागर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची भात लागवडीची पुनर्लागवड करावी लागणार आहे काही ठिकाणी. कारण पुनर्लागवड कसे भाताचं पीक अगोदर रोप तयार करावे लागतात आणि ते तिथून काढून पुन्हा दुसऱ्या शेतात लावावे लागतात. त्यासाठी आपल्याला 21 ते 27 दिवस हे परिपक्व होण्यासाठी लागतात. म्हणजे भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी लागते आणि त्यासाठी पावसाचीही आवश्यकता असते. तशाच पद्धतीचा पाऊस आपल्याला 18 जुलै, 19 जुलै, 20 जुलै, 21 आणि 22 जुलैपर्यंत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात लागवडीचा आपला प्रश्न पुढील आठवड्यात सुटू शकतो. ज्या भागात भाताच्या रोपाची पुनर्लागवड पूर्ण झाली असून कमी पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे पुनर्लागवड केलेल्या भात खाचऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे, त्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी नदी, ओढे, विहिरी, शेततळे इतर उपलब्ध जलस्रोतातून पाणी वळून भात कचऱ्यात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी, जेणेकरून आपल्या भात पिकास कुठल्याही पद्धतीचा कमी पावसामुळे परिणाम होणार नाही. मात्र पाऊस पुढील आठवड्यात चांगल्या पद्धतीचा आहे. त्याचबरोबर जर रोपवाटिकेमध्ये किडीच्या प्रादुर्भावासाठी देखील कृषी सल्ला भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. क्लोरोफायरिफॉस 20% किंवा लॅम्बडा सायलहेरिन 5% ही 10 मिली प्रति लिटर 10 पाण्यात मिळून फवारणी करणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीनं भात पिकासाठीची ॲडवायझरी आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून आलेली आहे. खास करून आंबा पीक गुहागरमध्ये खूप महत्त्वाचं पीक मानलं जातं. दमट हवामान असल्यामुळे आणि आंबा पिकामध्ये फांदीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या ॲडवायझरीकडून देण्यात आलेला आहे. त्याचा प्रतिबंधक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला हे जे दमट हवामानामुळं फांद्या खराब होण्याचा जो परिणाम आहे
तो आपल्याला टाळता येऊ शकतो. कॅश्यू नट म्हणजे काजूसाठी नॅशनल ॲडवायझरी आलेली आहे भारतीय हवामान विभागाकडून. ती अशी आहे की दमट हवामानामुळे काजू पिकामध्ये फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तशीच पद्धतीनं कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा एक बोर्डो मिश्रणाची फवारणी काजूवर देखील करावी, जेणेकरून आपल्याला फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. अशा पद्धतीचे आहे. असे पद्धतीचं गुहागर तालुक्यासाठी आपल्याला कृषी सल्ला देखील दिलेला आहे. बरेच शेतकरी कोकोनट म्हणजे नारळ उत्पादकसुद्धा शेतकरी आहेत. पाऊस तर पडणारच आहे, परंतु दमट हवामानामुळे कोमकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तशाच पद्धतीचे कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणची फवारणी करावी, जेणेकरून कोमकुज नावाचा जो रोग आहे नारळावर पडणारा, त्याचा आपल्याला प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. अशा पद्धतीची ॲडवायझरी आपल्याला कोकण विभागासाठी म्हणजे गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याला दिसून येत आहे. तर अशा पद्धतीनं पुढील आठवड्यामध्ये आपण हे नियोजन करावं. त्याचबरोबर सुपारी हे एक महत्त्वाचं पीक आहे. काही शेतकरी अजूनही सुपारीची लागवड करत असतात. त्यावेळी सुपारीवर दमट हवामानामुळे फंगस होण्याची शक्यता असते, म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तशाच पद्धतीनं जसं मँगो किंवा कॅश्यू नटवर आपण फवारण्या करतो, तशाच पद्धतीच्या फवारण्या सुपारीवर देखील कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी, जेणेकरून सुपारीच्या झाडावर बुरशी पडणार नाही. काही शेतकऱ्यांनी हळद पीकसुद्धा गुहागर तालुक्यामध्ये घेतलेले आहे. त्यांच्यासाठीसुद्धा ॲडवायझरी आलेली आहे भारतीय हवामान विभागाकडून. हळद पिकात लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना प्रति गुंठा 880 ग्रॅम युरिया खताचा पहिला हप्ता द्यावा. खत ओळीने बाजूने चर काढून टाकावे, त्यानंतर मातीने झाकावे. खताचा वापर केवळ जमिनीत पुरेसा ओला असतानाच करावा. सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार खत दिल्यानंतर त्वरित सिंचन द्यावे. खते देण्यापूर्वी तण नियंत्रण करावे. असा हा हळदीसाठीचा सल्ला आहे. अशा पद्धतीनं महत्त्वाच्या पिकाची ॲडवायझरी ही भारतीय हवामान विभागाकडून रत्नागिरी किंवा गुहागर तालुक्यात दिलेली आहे. म्हणजे गुहागर तालुक्यामध्ये 18 तारखेपासूनच पावसाला चांगली सुरुवात. कालही थोडा पाऊस झाला, परंतु तो थोडा कमीच होता. मात्र उद्यापासून 19 तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 19ला तो 29 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 20 जुलैला मात्र 50 मिलीमीटर पावसाची शक्यता गुहागर तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळून येत आहे. 21 जुलैला देखील 18 मिलीमीटर पाऊस होईल. 22 जुलैला मात्र पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल. म्हणजे 34, 21, 50 अशा पद्धतीचा पाऊस पुढील 18 जुलै ते 22 जुलै राहणार आहे. 150 ते 200 मिलीमीटरच्या आसपास गुहागर तालुक्यामध्ये पुढील 18 जुलै ते 22 जुलै या 5 दिवसात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला पाणी साठा किंवा विहिरीला पाणी, बोरवेलला पाणी वाढू शकते. त्याचबरोबर फळपिकांसाठी किंवा भात पिकासाठी महत्त्वाचा आपल्याला गुहागर तालुक्यासाठी फायदा होण्याची शक्यता आहे. ओके, धन्यवाद.